बदलापूरमध्ये लहान मुलीवरती लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याच्या पोलीस एन्काउंटरच्या संदर्भात एक खळबळजनक अशी माहिती आता समोर आली आहे। अक्षय शिंदेच्या एन्काउंटरच्या प्रकरणामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांनाच आता जबाबदार धरलाय। 5 पोलिसांना हायकोर्टाने दोषी ठरवलेलं आहे आणि त्यांच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेले आहेत। फॉरेन्सिकच्या अहवालामध्ये बंदुकीवरती अक्षयचे फिंगरप्रिंट सुद्धा आढळलेले नाहीयेत आणि त्यामुळे स्वसंरक्षणासाठी अक्षयचा एन्काउंटर केल्याचा पोलिसांचा दावा हा संशयास्पद आहे। न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे यांनी या अहवालाचं न्यायालयामध्ये वाचन केलं आणि या अहवालामधून अनेक धक्कादायक गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे। तर अक्षय शिंदेच्या आईनं एबीपी माझाशी बोलताना काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। निर्दोष होता असं त्याच्या आईचं म्हणणं आहे। माझ्या मुलाने गुन्हा केला नव्हता अशीही त्याच्या आईची प्रतिक्रिया आहे। हॅलो हॅलो हा आवाज नाही येत होता तिथं आता कोर्टामध्ये आता अक्षय शिंदेची आई बोलता ना तुम्ही? हो हो आता त्या अक्षय शिंदेचा जो काय अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला होता त्यामध्ये 5 पोलीस दोषी कोर्टाने त्यांना हे केलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करायचे आदेश दिलेले आहेत। तुम्हाला काय वाटतंय, तुमचा मुलगा दोषी होता किंवा नाही होता आणि या सगळ्या निर्णयाबद्दल तुमचं काय मत आहे? माझा मुलगा निर्दोषच होता। माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता। जे गुन्हा केलेले आहेत कोर्टाने जे आदेश दिले तेच त्यांना सजा भेटत। हेच माझं म्हणणं आहे। माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता। माझा मुलगा सत्य होता आणि सत्यच होता। पण जो एन्काउंटर त्याला बलात्कारावर त्याच्यावर आरोप टाकलेला आणि त्याच्यानंतर त्या पोराचं एन्काउंटर त्या लोकांनी करून टाकलं, मारून टाकलं। मग आता त्या पोलिसांवरती कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्याबद्दल तुम्हाला आता समाधान व्यक्त होतंय का? तुम्हाला काय वाटतं याच्यात? मला खूप आनंद झाला। माझा मुलगा गुन्हा केलाच नव्हता ना। त्या लोकांनी जे सजा दिले ना कोर्टाने ते त्यांना सजा कोर्टने त्या लोकांना सजा देईल हे माझं म्हणणं आहे। आता ही घटना झाल्यापासून तुम्ही कुठे आहात, कसे जीवन जगताय तुम्ही? तुम्हाला कोणी काम वगैरे काय नेमकं कसं जीवन सुरू आहे आता तुमचं? आम्हाला काम वगैरे कुठे काहीच नाही। आम्ही कल्याणमध्येच आहे, अजून पण तसंच आहे, कल्याणमध्येच आहे। मग काही काम वगैरे करताय की कसं उदरनिर्वाह? काम वगैरे काहीच नाही, आम्ही तसंच कल्याणमध्येच आहे, भीक मागून खातो। पण या सगळ्या निर्णयाबद्दल तुम्ही समाधान व्यक्त करताय? हो समाधान व्यक्त करतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।